एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती। परतवाडा येथील रेस्ट हाऊस परिसरामध्ये बॉम्ब बसल्याची खबर मिळताच परिसरात खळबळ उडाली। परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्के तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत। अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस पथकाने तत्काळ कारवाई करत बॉम्ब निष्क्रिय केलाय। या मॉक ड्रिलमध्ये दहशतवाद्यांनी रेस्ट हाऊस परिसरात बॉम्ब ठेवला असल्याचे दाखविण्यात आले। अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई पार पडली। बॉम्ब पथकाने वेळेत हस्तक्षेप करत बॉम्ब रिफ्यूज केला आणि लोकांचे प्राण वाचवलेत। काही क्षणासाठी परिसरात भीतीचे वातावरण पसरलेत, मात्र पोलिसांनी वेळेवर दिलेल्या सूचना आणि तत्परतेमुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला। या मॉक ड्रिलद्वारे पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट झालेत। उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार आणि ठाणेदार सुरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन यशस्वी झालेत। रेस्ट हाऊस परिसरात अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालय तसेच आरसीपीच्या पथकाने दाखल होऊन परतवाडा येथील रिस्टोर चौकात परिस्थिती आटोक्यात आणली। ही मॉकड्रिल म्हणजे एक प्रात्यक्षिक, पोलिसांची सज्जता आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेली त्यांची तत्परता दाखविणारा एक मजबूत संदेश। भारताचं पाकिस्तान सोबत युद्ध सुरू आहे। भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे, आता भारताच्या विविध राज्यामध्ये सुद्धा हाय अलर्ट केलेला आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीसचे अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध ठिकाणी मॉक ड्रिल सुरू आहे। आणि परतवाडा येथे आज रेस्ट हाऊस परिसरामध्ये अचानक बॉम्ब आहे आणि बॉम्ब पथक इथे दाखल होत आहे। थोड्याच वेळात परतवाडाचे ठाणेदार मस्के साहेब आपल्या सोबत जाणून घेऊया एकूणच मॉक ड्रिल कशी होती आणि अलर्ट कशा प्रकारे घोषित आहे। परतवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण मॉक ड्रिल बॉम्बस्फोट झाल्याची मॉक ड्रिल आज आयोजित केली होती। त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी इतर या इसेन्शियल सर्व्हिसमध्ये फायर ब्रिगेड असतील, ॲम्ब्युलन्स असेल किंवा इतर पोलीस स्टाफ असेल, वैद्यकीय टीम असेल, फॉरेन्सिक टीम असेल, हे यांचा रिस्पॉन्स पिरियड आपल्याला चेक करायचा होता। त्यानुसार याचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये सर्वच टीमनं अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे। अशा प्रकारची परिस्थिती जर समोर उद्भवली तर आपण तिला तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचं यामधून आपण निष्पन्न केलेलं आहे। आज जी मॉक ड्रिल होती ती कशा प्रकारे अचानक आयोजित केल्यानंतर बाकी जी यंत्रणा होती ती एकदम म्हणजे सुदृढ होती? अतिशय चांगला रिस्पॉन्स पिरियड होता। फायर ब्रिगेडचा तर अतिशय चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळालेला आहे। केवळ 3 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी हजर झालेली आहे। सर्व विभागाचे रिस्पॉन्स जे आहे, महसूल विभाग असू द्या, वैद्यकीय विभाग असू द्या, सर्वांचे रिस्पॉन्स हे खूप चांगले आहेत। सध्याची स्थिती आहे आणि ज्या प्रकारे देशावर भारताने हल्ला केला आहे पाकिस्तानवर, म्हणून कुठेतरी आतंकवादी जे आहेत ते बॉम्ब विस्फोट करणार अशी घटना घडू शकते। त्यासाठी भविष्यात काय काळजी घ्यायची, लोकांनी सुद्धा काय काळजी बाळगावी? यामध्ये सर्वांनी कुठेही जर संशयास्पद वस्तू मिळून आली असेल किंवा काही आपल्याला संशयास्पद हालचाल दिसून आली असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यायची आहे आणि सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे। एकूणच सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे, आपली जबाबदारी समजून भारताचे एक नागरिक म्हणून स्वतः सुद्धा आपण जर कुठेही कोणती अशी लावारीच वस्तू मिळत असणार तर स्वतः जिथे पोलीस स्टेशन असतात त्यांना सूचना द्या, जेणेकरून मोठी घटना होणार नाही। आणि आतंकवादी हल्ला कशा प्रकारे होतो आणि त्याच्या अगोदर पोलीस यंत्रणा ही सज्ज कशी राहते त्याचं एक खूप चांगलं उदाहरण इथे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांनी दिलं आहे। अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनामध्ये ॲडिशनल SP पंकज कुमावत आणि SDPO शुभम कुमार आणि परतवाड्याचे ठाणेदार सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये हे संपूर्ण मॉक ड्रिल संपन्न झाली आहे। मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज परतवाडा।